नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। गुरुवारी 6 जून 2024 रोजी वैशाख दर्श अमावस्या आहे। ह्या अमावस्येला वैशाख अमावस्या, दर्श अमावस्या असे म्हणतात। ह्या अमावस्येच्या दिवशी शनी महाराजांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी शनी जयंती देखील साजरी केली जाणार आहे। प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही या वस्तू घरी आणायच्या नाहीये। त्याचप्रमाणे कोणी कितीही आग्रह केला, कोणी कितीही खा म्हटलं तरी आपल्याला चुकूनही हे 2 पदार्थ खायचे नाहीये। तर बघा, यामुळे आपल्याला तांत्रिक क्रिया, बाहेरच्या बाधा या होऊ शकतात आणि ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे पदार्थ चुकूनही खायचे नाहीये। त्याचप्रमाणे आपल्याला काही पदार्थ हे घरात देखील चुकूनही करायचे नाहीये, यामुळे देखील आपल्याला पश्चाताप होऊ शकतो। तर हे कोणते पदार्थ आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात अगोदर आपण अमावस्या विषयीची माहिती पाहूया। 6 जूनला अमावस्या आहे। उदय तिथीनुसार 6 तारखेला ही अमावस्या आपण ग्राह्य धरायची आहे। अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी, तृप्त करण्यासाठी पितरांसाठी काही सेवा केल्या जातात। या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे। त्यानंतर आपण आपल्या पितरांसाठी तर्पण विधी देखील करू शकतो। यासाठी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी, हे जल आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांना अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करताना तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, एक लाल फूल तुम्हाला टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे। यानंतर आपल्याला या दिवशी अत्यंत प्रभावी असे काही उपाय करायचे आहे। कोणकोणते उपाय आपण करू शकतो याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। आता आपण पाहूया या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाहीये। अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारचा मांसाहार हा करायचा नसतो। तुम्ही चिकन, मटण, नॉनव्हेज, अंडी अशा कोणत्याही तामसिक पदार्थांचा या दिवशी तुम्हाला सेवन करायचं नाहीये। त्याचप्रमाणे लाल कलरच्या भाज्या देखील या दिवशी तुम्हाला सेवन करायच्या नाहीये, जसं की बीट बघा। त्यानंतर तुम्हाला कोबीच्या भाजीचं या दिवशी सेवन करायचं नाहीये। लाल भोपळा, लाल डांगर तुम्हाला या दिवशी खायचं देखील नाहीये किंवा तुम्हाला हे कापायचं देखील नाहीये। त्यानंतर मसुराची डाळ, तर बघा अशा गोष्टी तुम्हाला या दिवशी चुकूनही तुम्हाला सेवन करायच्या नाहीये। त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला किंवा आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्याला चुकूनही पांढऱ्या रंगाच्या पदार्थांचा सेवन करायचं नाहीये, जसं की चहा, कॉफी, दूध, मिठाई, पेढे, खोबरं। तर या ज्या पांढऱ्या वस्तू आहे या वस्तू आपल्याला चुकूनही सेवन करायच्या नाहीये, कारण अमावस्येच्या दिवशी जास्त करून जादू टोना, तांत्रिक क्रिया ह्या केल्या जातात आणि जर का आपल्यावर कोणी नाराज असेल किंवा कोणी आपल्या वाईटावर असेल किंवा आपलं चांगलं झालेलं कोणाला देखवत नसेल तर अशा व्यक्ती या अमावस्येच्या दिवशी आपलं वाईट व्हावा, आपलं चांगलं होऊ नये यासाठी या गोष्टी करत असतात। बघा, या गोष्टी बाहेरून केल्या जातात आणि त्या अन्नातनं आपल्याला खाऊ घातल्या जातात आणि खास करून या गोष्टी पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी या खायला दिल्या जातात। तुम्हाला कोणी कितीही या दिवशी आग्रह केला पेढे खाण्यासाठी, प्रसाद खाण्यासाठी, तरी देखील तुम्हाला ह्या वस्तू खायच्या नाहीये। आता प्रसाद म्हटलं तर आपण प्रसाद म्हटल्यावर पेढे खात असतो, परंतु तुम्हाला हा प्रसाद हातात घ्यायचा आहे आणि तुम्ही तिथून पुढे आल्यानंतर एखाद्या झाडाखाली तुम्ही हा प्रसाद ठेवून द्यायचा आहे, म्हणजे जीव जंतू, पशु पक्षी येऊन हा प्रसाद खाऊन जाईल आणि तुम्हाला देखील या गोष्टी बाधणार नाही। याचप्रमाणे आपल्याला अमावस्येच्या दिवशी कोणाच्याही घरी दह्याचं, दुधाचं, भाताचं, दही भाताचं सेवन करायचं नाहीये। ज्याला काही वाईट करायचं असतं ती व्यक्ती या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी ह्या गोष्टी करत असतात। बघा, आपले कोणी शत्रू असेल किंवा आपल्या वाईटावर कोणी असेल किंवा आपलं कोणाची पटत नसेल अशा व्यक्तींपासून आपल्याला या दिवशी सावध राहायचं आहे, म्हणजेच या व्यक्तींच्या हातून किंवा या व्यक्तींच्या घरी आपल्याला कोणत्याही पदार्थांचा
सेवन करायचं नाही आहे. अगदी तुमच्या जवळची व्यक्ती असेल, घरातली व्यक्ती असेल, तिथे काही कार्यक्रम असेल, तुम्हाला तिथे खावं लागत असेल तर अशाच ठिकाणी तुम्ही हे पदार्थ खायचे आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे 2 पदार्थ सांगितलेले आहे. हे 2 पदार्थ तुम्ही अमावस्येच्या दिवशी चुकूनही खायचे नाही आहे. जर का आपण हे चुकून पदार्थ खाल्ले तर बघा, यामुळे आपल्या घरात वाद होऊ शकतात, आपल्यामध्ये आपल्या वागण्यामध्ये बदल होऊ शकतात, आपली प्रगती थांबू शकते. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणाशी वाद घालायचा नाही आहे, कोणाशी भांडण करायचं नाही आहे. कोणी कितीही रागावलं, कोणी कितीही काही आपल्याला बोललं तरी देखील या दिवशी आपल्याला मौन पाळायचं आहे. म्हणजेच उलटं आपल्याला त्यांना बोलायचं नाही आहे, आपल्याला कोणाशी या दिवशी वाद वाढून घ्यायचा नाही आहे. तर बघा, चुकूनही तुम्ही या दिवशी या वस्तू, या गोष्टी तुम्हाला घरात आणायच्या नाही आहे आणि चुकूनही तुम्हाला या 2 पदार्थांचं सेवन या दिवशी करायचं नाही आहे. या दिवशी आपल्याला शनी जयंती असल्यामुळे शनी जयंती देखील साजरी करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.